ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार. तारे लुकलुकतात आणि ग्रह लुकलुकत नाहीत. ग्रह का लुकलुकत नाहीत? कधी तुम्हाला हे प्रश्न पडले आहेत का? याचं उत्तर असं आहे की तारे आपल्या पृथ्वीच्या वातावरणामुळे लुकलुकतात आणि हे आपल्याला माहिती आहे. कारण जर आपण आपल्या वातावरणाच्या बाहेरून, उदाहरणार्थ अवकाश स्थानकावरील अंतराळवीर हे जर ताऱ्यांकडे बघत असले तर त्यांना तारे अजिबात लुकलुकताना दिसत नाहीत. चला तर आज आपण हेच समजून घेण्याचा प्रयत्न करूया की पृथ्वीच्या वातावरणामुळे तारे लुकलुकताना का दिसतात. समजा आपण पृथ्वीवर इथे उभे आहोत आणि आपण या ताऱ्याकडे बघत आहोत. तर आपल्या पृथ्वीच्या वातावरणामुळे दोन गोष्टी होणार आहेत. पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा प्रकाश अवकाशातून वातावरणामध्ये प्रवेश करतो तेव्हा तो थोडासा विस्थापित होतो. आणि हे घडतं कारण प्रकाशाचा वेग जसा तो आपल्या वातावरणात प्रवेश करतो तसा थोडासा कमी होतो आणि परिणामी तो वळतो आणि त्याचं अपवर्तन होतं. आणि याचमुळे जेव्हा आपण या ताऱ्याकडे पाहतो तेव्हा आपल्याला असं वाटतं की प्रकाशाचे हे किरण आकाशात कुठून तरी अजून उंचावरून येत आहेत. म्हणून आपण जेव्हा या ताऱ्याकडे बघू तेव्हा तो आपल्याला इथे दिसणार नाही, तर आकाशात कुठेतरी उंच इथे दिसेल. म्हणजेच वातावरणाचा पहिला परिणाम असा होतो की त्यामुळे ताऱ्याची स्थिती आकाशात थोडीशी बदललेली दिसते. हे सगळ्यात जास्त तेव्हा होतं जेव्हा हा तारा क्षितिजाच्या अगदी जवळ असतो, कारण हे प्रकाशाचे किरण वातावरणाच्या जास्त भागामधून जातात. पण ताऱ्यांचं लुकलुकणं यामुळे घडत नाही. मग कशामुळे घडतं? तर आपण हे चित्र थोडंसं मोठं करून बघूया आणि प्रकाश आपल्या वातावरणातून कसा प्रवास करतो हे बघूया. तर आपल्याला असं दिसेल की जेव्हा हा प्रकाश पृथ्वीच्या पृष्ठभागाकडे येतो तेव्हा प्रकाश एका सरळ रेषेत प्रवास करत नाही, तर तो सतत वळत राहतो किंवा सतत त्याचं विस्थापन होत राहतं. असं घडतं कारण प्रकाश आपल्या वातावरणाच्या अनेक स्तरांमधून जात असतो आणि जेव्हा प्रकाश एका स्तरामधून दुसऱ्या स्तरामध्ये जातो तेव्हा तापमानात बदल होतात, घनतेत बदल होतात, प्रदूषण असतं, धुळीचे कण असतात आणि त्यामुळे जेव्हा प्रकाश प्रवास करतो तेव्हा तो आपला वेग सतत बदलत राहतो आणि परिणामी प्रकाश आपल्याकडे येताना सतत अपवर्तित होतो किंवा वळत राहतो. आणि महत्वाचं म्हणजे हवेचं तापमान आणि घनता ही वेळेनुसार देखील बदलत राहते आणि ती सतत बदलत असते आणि परिणामी प्रकाशाने घेतलेला मार्ग देखील थोडासा बदलत राहतो. त्यामुळे त्याचं वळण किंवा अपवर्तन हे सारखं नसतं. पुढच्या क्षणाला हा प्रकाशाचा किरण थोडासा वेगळा मार्ग घेऊ शकतो आणि याचमुळे आपल्याला तारे लुकलुकताना दिसतात. पण खरंच का? प्रकाशाचं अपवर्तन झाल्यामुळे किंवा प्रकाशाचं विस्थापन झाल्यामुळे काय होतं? चला तर अजून थोडंसं मोठं करून बघूया. तर असं समजा की हा आपला डोळा आहे आणि आपण त्या ताऱ्याकडे बघतो आहे आणि सुमारे 5 प्रकाशाचे किरण आपल्या डोळ्यापर्यंत पोहोचत आहे आणि याचमुळे आता आपल्याला हा तारा इथे जेवढा तेजस्वी दिसतो आहे तेवढाच तेजस्वी दिसतो आहे. पण वातावरणातली परिस्थिती वेळेनुसार सतत बदलत असल्यामुळे कदाचित पुढच्या क्षणी या प्रकाशाने घेतलेला मार्ग थोडासा बदलेल आणि परिणामी समजा यापैकी एक किरण किंचित बाजूला विस्थापित होईल आणि आपल्या डोळ्यांपर्यंत पोहोचणार नाही आणि म्हणूनच अगदी पुढच्या क्षणी कदाचित 4च प्रकाशाचे किरण आपल्या डोळ्यांपर्यंत पोहोचतील. आता आपल्या डोळ्यांपर्यंत 4च किरण पोहोचत आहेत, त्याच्यामुळे या ताऱ्याचा प्रकाश आपल्याला थोडासा मंदावलेला दिसेल. म्हणजेच हा तारा थोडासा कमी तेजस्वी दिसेल. कदाचित पुढच्या क्षणी फक्त 2च किरण आपल्या डोळ्यांपर्यंत पोहोचतील आणि म्हणून आपल्याला हा ताऱ्याचा प्रकाश अजून कमी झालेला दिसेल. म्हणून तुम्ही बघू शकता की वातावरणामध्ये होणारे सततचे बदल, तापमान आणि घनतेतली चढ उतार आणि इतर सर्व गोष्टींमुळे प्रकाश आपला मार्ग सतत बदलत राहतो आणि आपल्या डोळ्यापर्यंत पोहोचणाऱ्या प्रकाशाच्या किरणांची संख्या सतत बदलत राहते आणि परिणामी ताऱ्याचं तेज सतत बदलत राहतं आणि याचमुळे हा तारा लुकलुकायला सुरुवात करतो. आता पुढचा प्रश्न असा आहे की ग्रह का लुकलुकत नाहीत? उत्तर आहे की ग्रह खरं तर लुकलुकतात. खरं तर आपल्या वातावरणाच्या बाहेरची प्रत्येक गोष्ट, आपण वातावरणाच्या बाहेर पाहत असलेली कोणतीही वस्तू आपण चर्चा केलेल्या या परिणामानुसार लुकलुकते. पण आपल्याला ग्रहांचं लुकलुकणं लक्षात येत नाही कारण आपल्याला ग्रह आकारांनी मोठे दिसतात.
चला थोडंसं दुसऱ्या पडद्यावर जाऊया आणि पान पलटूया. तर हा एक तारा आहे आणि आपल्याला आकाशात तारा बऱ्यापैकी एका बिंदूसारखा दिसतो. पण हे जर आपण एखाद्या ग्रहाकडे बघितलं तर ग्रह आकाशात आपल्याला भरपूर मोठा दिसतो. कारण ग्रह ताऱ्यापेक्षा आपल्या भरपूर जवळ आहेत. आता हे आपल्याला उघड्या डोळ्यांनी दिसणार नाही, पण जर आपण दुर्बिणीचा वापर केला आणि त्यांच्याकडे बघितलं तरीही तारे आपल्याला एका बिंदूसारखेच दिसतील. पण हेच जर आपण एखाद्या ग्रहाकडे पाहिलं तर आपल्याला त्या ग्रहाचा आकार प्रत्यक्षात दिसेल. म्हणजे जर आपण शनीकडे पाहिलं तर आपल्याला शनीचे वलय दिसू शकतात. म्हणून ताऱ्यांपेक्षा ग्रह आकाशात खूप मोठे असल्यामुळे आपण असं मानू शकतो की ग्रह अशा अनेक छोट्या बिंदूंनी बनलेले आहेत. म्हणजेच तारा हा जर एक बिंदू आहे तर ग्रह असे अनेक बिंदू आहेत. आणि म्हणूनच यापैकी प्रत्येक बिंदू लुकलुकेल, अगदी ताऱ्याप्रमाणे. पण आपल्याकडे अनेक बिंदू असल्यामुळे जेव्हा यापैकी एका बिंदूचा प्रकाश कमी होईल तेव्हा एखादा दुसरा बिंदू तेजस्वी होईल. आणि जेव्हा त्या तेजस्वी बिंदूचा प्रकाश कमी होईल तेव्हा दुसऱ्या एखाद्या बिंदूचा प्रकाश तेजस्वी होईल. आणि परिणामी जेव्हा आपण ग्रहाकडे पूर्ण एक ग्रह म्हणून पाहतो तेव्हा त्या ग्रहाचा एकूण तेजस्वीपणा जास्त बदलत नाही किंवा त्यामध्ये जास्त चढ उतार होत नाही. आता हा परिणाम प्रत्यक्षात कसा होतो ते बघूया. मी या लुकलुकणाऱ्या बिंदूच्या या ग्रहाच्या ठिकाणी अनेक वेळा अनेक प्रती बनवल्या आहेत. म्हणूनच हा प्रत्येक बिंदू या ताऱ्याप्रमाणे लुकलुकेल. आणि आपण हे चित्र मोठं करून याच्याकडे बघूया. चला तर तुम्ही जर काळजीपूर्वक पाहिलं तर तुम्हाला दिसू शकतं की हा प्रत्येक बिंदू याच्यासारखाच लुकलुकतो आहे, कारण आपण त्याच्या अनेक प्रती बनवल्या आहेत. पण आपण हे तोपर्यंत मोठं करूया जोपर्यंत आपल्याला हे दोन्ही एका बिंदूसारखे दिसत नाहीत. आणि तुम्ही बघू शकता की ग्रहाची चमक किंवा ग्रहाचा तेजस्वीपणा जवळपास एकसारखा आणि स्थिर राहतो, कारण सरासरी ग्रहापासून येणारा प्रकाश जवळपास तितकाच राहतो. आणि म्हणूनच आपल्याला ग्रहाचं लुकलुकणं कळत नाही. आता तुम्हाला तुमच्या मोबाईलवर हे जर पाहणं कठीण जात असेल तर आपण या चित्राला थोडंसं मोठं करूया आणि तुम्ही या चित्रापासून दूर जा जोपर्यंत तुम्हाला हे दोन्ही एका बिंदूसारखे दिसत नाहीत. म्हणजेच तुम्ही प्रत्यक्षात ताऱ्याच्या लुकलुकण्याचा परिणाम आणि ग्रह न लुकलुकण्याचा परिणाम बघू शकाल. तर छोटासा सारांश करण्यासाठी आपण शिकलो की ताऱ्याच्या लुकलुकण्याचा परिणाम हा वातावरणातील परिस्थितींमधील चढ उतारांमुळे होतो, ज्यामुळे ताऱ्याचा प्रकाश आपल्यापर्यंत येताना वळत राहतो किंवा विस्थापित होत राहतो, ज्यामुळे ताऱ्याची चमक बदलत राहते. याचाच अर्थ आपल्या वातावरणाबाहेर असलेली कोणतीही वस्तू लुकलुकेल. पण ग्रहाचा आकार मोठा असल्यामुळे आपल्याला त्यांचं लुकलुकणं डोळ्यांनी दिसत नाही. आणि याच कारणामुळे आपल्याला चंद्र आणि सूर्य हे सुद्धा लुकलुकताना दिसत नाहीत. आणि हेच लुकलुकणं खगोलशास्त्रज्ञांसाठी जे त्यांचा दुर्बिणीचा वापर करतात आणि आपल्या ग्रहांचे किंवा दीर्घिकांचे किंवा गॅलेक्सीजचे फोटो काढण्याचा प्रयत्न करतात त्यांच्यासाठी खूप त्रासदायक आहे, कारण फोटो धूसर येतात. आणि याच कारणामुळे माणसांनी हबल स्पेस टेलिस्कोपची निर्मिती केली. कल्पना अशी होती की अशी एक दुर्बीण बनवायची जी आपल्या पृथ्वीच्या वातावरणाच्या बाहेर प्रदक्षिणा मारेल, ज्यामुळे या लुकलुकण्याचा परिणाम तिच्यावर होणार नाही. आणि परिणामी या हबल दुर्बिणीने घेतलेले छायाचित्र हे वातावरणातील चढ उतारांमुळे अभावित होत नाही. आणि म्हणूनच ही छायाचित्र अत्यंत तीक्ष्ण आणि वैज्ञानिक संशोधनासाठी अत्यंत उपयुक्त आहेत. या व्हिडिओसाठी इतकंच. धन्यवाद.